वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हगवणे कुटुंबाभोवतीचा कारवाईचा फास आता चांगला चावला गेला। हगवणे कुटुंबाचं बँकेतील लॉकर देखील सील करण्यात आलंय। फरार असताना वापरलेली एंडेवर कार त्याचबरोबर बलेनो कार देखील जप्त करण्यात आली आहे। हगवणे कुटुंबाकडून यापूर्वी फॉर्च्युनर, ॲक्टिवा आणि चांदीची भांडी देखील जप्त करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेनं फरार असताना वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे। 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे मुलगा सुशील हगवणेसह फरार झाला होता। याच वेळी त्यानं बलेनो गाडीतनं अनेक ठिकाणी प्रवास केला होता। राजेंद्र हगवणे ज्यावेळेस फरार होता, म्हणजे 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता। त्यानंतर 6 ते 7 दिवस जो आहे तो विविध गाड्यांनी जो आहे तो या ठिकाणी फिरत होता। त्यामधील ही एक बोलेनो गाडी जी आहे ती आता पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी जी आहे ती आता जप्त केलेली आहे। ही बलेनो कार आशिष शिंदेच्या नावावर आहे। आशिष शिंदे हा मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे। फरार असताना राजेंद्र हगवणेनं फोर्ड एंडेवर ही गाडी वापरली होती। ही गाडी राजेंद्र हगवणेचा मुलगा सुशील हगवणेच्या नावावर आहे। पोलिसांनी आता ही गाडीही जप्त केली आहे। इंडेवर जी आहे ती या हगवणे कुटुंबांच्या नावावर आहे, म्हणजेच तो जो सुशील राजेंद्र हगवणे म्हणजे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा जो आहे तो याच्या नावावर आहे। तर त्या 2 बलेनो असतील किंवा थार असतील ह्या दुसऱ्या मालकाच्या नावावर असल्याचं जे आहे ते समोर येते। हगवणे पिता पुत्रांनी फरार असताना महिंद्रा थार गाडीचाही वापर केला होता। ही गाडी संकेत नरेश चोंधे या व्यक्तीच्या नावावर आहे। ही थार गाडी ही आता जप्त करण्यात आली आहे। याआधीच पोलिसांनी हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्युनर गाडी, ॲक्टिवा आणि चांदीची भांडी जप्त केली होती। हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सुद्धा आता सील करण्यात आले। हगवणे कुटुंबियांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईचा फास अधिक आवळलाय।